रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हा आमचा धन्यतेचा दिवस ठरला. मला तुम्हाला सांगायचंय, लक्ष देऊन ऐका. पहा, क्षेत्र कोणतंही असेल त्या क्षेत्रामध्ये माणसाला गुरुचं महत्त्व, गुरु लागतातच. पहा, मी सांगेल साधं काम आहे, साधं सोपं. महिला मंडळ, तुमच्या नातीला तुम्हाला भाकरी शिकवायच्यात. जिला भाकरी शिकायच्यात का ती या अगोदर जी भाकरी चांगल्या करते तिच्याकडे जाती, तिला ताट आणून देते, पिठाचा डब्बा आणून देते, तिच्या हाताखाली करते, तिला पाणी आणून देते. का? ते काम केल्याशिवाय तिला भाकरी येत नाहीत. साधी माणसाला गाडी चालवायला जरी शिकायची असेल तरी अगोदर गाडी धुणं शिकावं लागतं. 2-3 महिने. तरी कपड्याचे दुकान टाकायचे असेल अगोदर कपड्याच्या घड्या घालणं शिकावं लागतं. 2-3 महिने नंतर माणूस दुकान टाकतो. का? भावेविन देव नकळणी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही रे लोकी. जीवनामध्ये गुरु महत्वाचे आहेत. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमचे गुरु स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र दिला म्हणून आमचा धन्यतेचा दिवस ठरला. पण कधी संतांचं दर्शन झालं म्हणून मग आपल्यालाही जीवनामध्ये जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल, भगवंताची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर एकनाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. का पाय धरायचे? ते येणे साधती साधने. किंवा एवढंच नाही, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती करायची का? संताचे पायी हा माझा विश्वास. संताची संगती करावी का? भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची. म्हणून नामस्मरण करावं का? त्याचं उत्तर देताय तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. मग नामस्मरण करावं का? नामस्मरण करावं. कसं? का करावं नामचिंतन आणि कसं करावं? तर आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व. संत महात्मे सांगतायत. पहा, गातो आवडी गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो भगवंताचं नामचिंतन करायचे, पण सवडीनं नाही, आवडीनं करावं लागेल. ज्या दिवशी आवडीने परमार्थ करू त्या दिवशी भगवंताची प्राप्ती होईल आणि जीवनाचा उद्धारही झाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळ, मला सांगा, तुमच्या घरी तुमचे जावाई बापू जेवायला आले, शेण साई उतरंड आणि जावाई, आवडतं की नाही? जावाई बापू जेवायला आले आणि तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? हो पुरुष मंडळ, शेजारणीला, मुलीला, बरोबर? तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही तुमच्या मुलीला विचारणार. का? लग्न झाल्यापासून तुमची मुलगी त्यांच्यासोबत राहिली आहे, तिला माहिती यांना काय आवडतं काय आवडत नाही. जसं तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुमच्या मुलीला माहिती आहे, तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे.
जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड, तुमची आमची आवड वेगळी आहे. संताला आवडते माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेन गुडी. आणि संताची आवड आहे अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी भगवंताची आवड पूर्ण कराल, अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे, त्या दिवशी आपोआप आपली आवड पूर्ण होईल. उदाहरण कदाचित सगळ्याला माहिती असेल पहा. द्रौपदी मातेच्या संकटामध्ये भगवान परमात्मा धावून आला, बरोबर. पण अगोदर अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा, कंठामध्ये नामचिंतन होतं पहा. आणि आई पुढे जाऊन सांगते, म्हणून द्रौपदी मातेनं कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, आणि वेळ का सखया लावेला की भगवान परमात्मा धावून आला. या पुढे जाऊन सांगते पहा, सुदाम देवाला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी दिली, माहिती आहे ना. नगरी, मी मराठीच बोलते ना का कोंगाडी बोलते, कळतंय ना बोलणं माझं. लयच कापूस किती किती वेचायला, टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे येतो उद्या कापूस वेचायला. पण तुम्ही जस काय कोणी माणसं भेटणार त्यांना कापसाला, आणि इकडे जास्त कापसाचं वातावरण आहे. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, माहिती आहे ना. पण दिली कधी, अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत म्हणून. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, सगळ्यांनी टाळी वाजवायची जोरात. मुष्टीभर पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. विठोबाचा धर्म जा त्याच्या चरणी लक्ष लागो. सोन्याची नगरी दिली, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत, कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार देतो पण अगोदर घेत असतो. पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगेल, संताची संगती करावी का. अगदी आपण पाहतोय सर्वजण भगवान प्रभू रामचंद्रांची सर्वजण जेवढ्या काकुळतेने आजपर्यंत वाट पाहत होते पहा. अगदीच त्या भगवान परमात्मा आपल्यामध्ये अवतार घेतील, पण आपला शुद्ध भाव शुद्ध हेतू पाहिजे पहा. लोक आजपर्यंत फक्त म्हणायचे, सर्व भक्त मंडळी का बनाएंगे मंदिर, त्याच्यानंतर काही दिवसानं म्हणायला लागले बन रहा है मंदिर, आणि आता म्हणायचे बन गया सजा दो नाही. असा असणारा वाल्या कोळी. नारदजीं सारख्या संताची संगती झाली तर कोळीयाची कीर्ती वाढली गहन, आणि केले रामायण. पाप करता का तुम्ही, करता पाप, इकडं पाप होतंय का. असं कोणीच म्हणू, आमच्या सहित कोणीच म्हणू शकत नाही आम्ही पाप करत नाही. का मी तुम्हाला सांगू, कधी कधी माणसानं चांगल्या गोष्टी करायचं ठरवलं तरी वाईट घडतं, आणि कधी वाईट करायचं ठरवलं तरी चांगलं घडत असतं. मी तर कोणीच सांगू शकत नाही आम्ही पाप करत नाही. आणि एवढं मोठं पाप नष्ट करण्याची क्षमता घेता पर्वत जळते
रूपाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम मुखामध्ये नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते नामचिंतन करायचे महिला मंडळ. का तुम्ही म्हणाल ताई भजन कधी करावं, कुठं जंगलात जायची गरज नाही, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत उठता बैसता भांडता कांडता. महिला मंडळ मला सांगा, घरातलं शेतातलं कोणतंही काम करत असताना तोंडाचं काय काम आहे? बोला पटकन, हाय का काय काम तोंडाचं? पण तोंड शांत राहतं का? बोला पटकन, राहतं तोंड शांत? काही गुणाच्या बोलत यांच्या गप्पा. इथून फक्त कीर्तन होऊ द्या बर का काका. इथून कीर्तन संपून निघाल्या ना, काय बोलत होती बाई पोरगी, काहीच नाही समजलं, नुसती सांगत होती, काहीच नाही, नुसती झोप. आपल्या गप्पा शांत बसत. मी सांगू, जीवनामध्ये कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. नामचिंतन करायचे का? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. भजन करावं का? वाटत असेल आमच्या केसालाही कधी धक्का लागू नये, नाही लागणार. माऊली ज्ञानोबारांनी विश्वास बसेल एवढं प्रमाण सुंदर दिलंय. विश्वास पात्र प्रमाण आहे. आज आपण पाहतो एवढ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार कथाकार अहोरात्र फक्त रोडवरून प्रवास करतायत, पण कधीच कोणाच्या केसाला धक्का लागत नाही का? नारायण हरी नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा काळ घात करत नाही. पण अगोदर भजन नामचिंतन करावं लागेल. नामस्मरण करण्यासाठी काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही वर्ष काही उभारते, दोन्ही वर्ष काही उभारते. हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी काळ वेळ नाम. मनातून तरी वाजवून टाळ्या करा तुम्हाला. हा बरं कुली काका, बरं आहे का? असं असे करायचं. घ्या 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 टाळ्या, घ्या. तशा बळच नका वाजवू. तुम्हाला माहिती टाळ्या नाही वाजवल्या काय होते, मला सांगायची गरज नाही. मनातून वाजवायच्या, नाही तर नाही वाजवलेल्या कुठल्या. आम्हाला तरी सवय लागेल, तुम्ही सांगता मेत म्हणून. काळ वेळ नामा उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. नामचिंतन करण्यासाठी कुठला वेगळा वेळ आणि काळही काढण्याची गरज नाही. नामचिंतन करावं का? करावं भगवंताचं भजन. मला सांगा, जसं आपण कितीही मोठी गवताची गंज करू द्या, ती गवताची गंज जाळण्यासाठी कमीत कमी गंज करण्यासाठी 3 महिने जातात. आणि ती गवताची गंज जाळण्यासाठी किती रॉकेलचे डबे, किती आठवडे, किती महिने, किती काड्याचे पेटे लागतात? बोला, किती दिवस लागतात? एका थिंगीमध्ये काम होतं. किती पर्वत एवढं पाप असू द्या, फक्त राम नामाची क्षमता आहे, ताकद आहे. एक राम नाम जरी केलं, किती मोठं पाप असू द्या, जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही. मग जोपर्यंत आहोत तरुण, तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जासाल लोक टाकतील पुरून. आणि म्हणून घ्यावा परमार्थ करून. म्हणून सांगितलंय, तरुणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत परमार्थ. उगाचच नाही मारून टाकत लोक. कोणाला कशी मारतील पहा, कोणाला कशी मारतील लोक. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा सांगतायत, संताची संगती झाली म्हणून झाली पापा तापा तुटी. दैन्य म्हणजे दारिद्र्य, दैन्य गेले उठा उठी. पण तुकोबारा सांगतायत, अशाच संताची संगती झाली आणि आमचं मन भगवान परमात्म्याच्या शरणावरती स्थिरावलं गेलं, म्हणून जीवनामध्ये आम्ही समाधानी झालो. अभंग झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान,
छान वातावरण आहे पहा. गायक वादक भारी. आमच्याकडे लई वेळ येते कधी कधी. MH 70, MH 75, MH 80, MH 85. ज्यांची कानपूर लाईन खराब झाली ते गायन करा. नीटही म्हणत नाही ना काका. परवा दिवशी तर म्हटलं कुळी कन्या पुत्र होती जे 7वी. ते म्हणे कुळी कन्या पुत्र होती जे 7वी तर आता जातील 8वीत. जे आहे तेच. आम्ही कधी कधी म्हणा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाया माझे चित्ती. असंच आहे ना. एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माया माझी चुलती. असं नाही जमत. अवतार अवतार असं नाही म्हणणार. अवतावर एक तर म्हणे तुळशी हरगळा कापी पिता. म्हटलं खायला कापी तुझाच फाटलेला शिव. व्यवस्थित म्हणलं तर ठीक आहे पहा. आणि मी सांगेल माणसाला जीवनामध्ये समाधान प्राप्त करून देण्याची क्षमता फक्त संतांमध्ये. तुमचीच अवस्था तशी झाली तर आम्ही तरी करणार काय आहेत. कधी कधी पाहतो बरं का काका, नुसतं वारकरी कीर्तनकार लोक म्हणतात कीर्तनामध्ये फक्त पाहाव असे सूर्यफुलासारखे तोंड करून बसतात. जसं काही फॉरेनवरून आलं तर आम्ही का मध्ये नाही एखाद्याने लईच हसवलं लईच भारी कीर्तन केलं बाय काल लईच हसल्यावर कीर्तन नसतात. पहा मी तुम्हाला सांगू कायम आज तुमच्यामुळे जर विनोद करायची वेळ येत असेल. कधी कधी वाटतं ना माणसानं कीर्तनात विनोद असावेत पण विनोदात कीर्तन नसावं. कारण मी सांगू आज आपण पाहतोय घराघरामध्ये सुनाची सासवाची सुनाची आपण महाभारत घरातच पाहतोय. इकडं आल्याच्या नंतर ही अपेक्षा का करावी की कीर्तन. बरेच लोक आम्हाला सांगताय हासदार हसवा. थांबी का जो करेल काय का उगाच हसवा. तसं नाही पाहिजे. सांगू एवढीच एक गादी रिकामी आता सध्या की इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस स्वतः मी कोणही विसरून जातो. स्वतःला प्रत्येकाचा जेवढं काही नाम मान मर्यादा काय असेल इथं आल्याच्या नंतर प्रत्येक मी कोण आहे हे विसरून देहभान विसरून फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये स्वतःला लीन करून घेण्याचं ठिकाण म्हणजे एकमेव कीर्तन आहे. दुसरं अजिबात नाही. पण नामचिंतन करायचं आहे. समाधान प्राप्त करून घेण्याची क्षमता फक्त संतांकडे आहेत. संत आपल्याला समाधान प्राप्त करून देतात. या संताची संगती झाली मन भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिर जाते. मनच का स्थिर करायचंय. इथं बसलात देहानं आणि तुम्हाला जर उगं मनानं तुम्ही गेला असाल शेतात कापूस वेचायला उपयोग आहे का काय. यांचं मन जर कापसाच्या गोण्या घरात येऊन घेऊन येत असेल तर उपयोग नाही का. मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचंय. आणि एकदा का समर्पित झालं साधू संतांनी स्वतःचं मन स्थिर केलं होतं भगवान परमात्म्याच्या चरणावरती म्हणून जीवनामध्ये समाधानी होते. पहा आज आपण पाहतोय अवघ्या जगाच्या मालकानं महिला संत जनाबाईंसाठी बाईचं रूप धारण करावं. ये ग विठाबाईन माझे पंढरीची आई. साधू संतांची नामचिंतनाची ताकद आहे. त्यांचा महिमा त्यांचा अधिकार आहे तेवढा. आज आपण पाहतोय समाधानी होते. मन स्थिर होतं जीवनामध्ये समाधानी होते. म्हणून तर आज जगाचा मालक संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी यायचं. दळण कळतं जातं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू रे बा. ओव्या गाव कौतुके तू रे बा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू रे बा. ब्राह्मण आहेत का आपल्या गावात. मुहूर्त पहा म्हणते काही फक्त नादी लावतात मला नुसते गोटा हल्ली त्यात जोरात म्हणा फक्त. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाव कौतुके तू. आता जमलं. रेल्वेचे डबे घसरल्यासारखं नाही म्हणायचं. असं सरळ सरळ जसं काय आग्या मावळ्याच्या माश्या उठल्यात असं वाटलं पाहिजे. सरळ म्हणायचं सगळं. मला सांगा जातं कळतं जातं. पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या पहाटे 3 वाजता 4 वाजता जात्यावर दळण दळायच्या. तेव्हा कुठंतरी सकाळी भाकरी व्हायच्या. बरोबर आहे ना. जात्यावर दळण दळून पीठ काढावं लागायचं. एकत्र कुटुंब राहायचं 3-3 4-4 15-15 जणांचं. त्याला ओरिजिनल मराठी भाषेत खटलं म्हणतात. बरोबर. हा एकत्रित कुटुंब राहायचं. आणि तेव्हा त्यांनी कुठं पहाटपासून दळावं तेव्हा सकाळी कुठं तरी भाकरी व्हायच्या. कराय का एक बाई जातं वडीत होती सकाळ पहाटे 5 वाजेपर्यंत. आता तिघीला वाढावं लागेल तरी सुद्धा नाही वाढायचं. जातं जात्याचे गाणे सुद्धा बदलले आता पहा.
एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदाटात तिला केलं चालू, पाटेच्या ग परामणी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाळ्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे. संत जनाबाई असं नाही. मी सांगू, संत जनाबाई संत महात्म्यांनी वर्णन केलंय पहा.